हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आपणासमोर आता सादर करीत आहे. मित्रांनो, आज दिनांक 14 ऑगस्ट 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास श्रावण, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे. सकाळी 10 वाजून 24 मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे आजचे. दुपारी 12 वाजून 13 मिनिटानंतर ज्येष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ऐंद्र योग आहे. दुपारी 4 वाजून 5 मिनिटानंतर वैधृत्वी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो आजचे कौलव करण आहे. सकाळी 10 वाजून 24 मिनिटानंतर तैतिल करणाला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 32 मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे मित्रांनो. सूर्य कर्क राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया. त्यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राधे प्रवर्तमानसद ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1946 प्रभवादी षष्टी संवत्सरांमध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे अनुराधा नक्षत्रे ऐंद्र योगे कौलव करणे नवमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मम पात्र दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा ओम इष्टलिंग पूजा करीश. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 24 मिनिटांपर्यंत आहे. जर आपणाला या वेळेनंतर एखाद्या धार्मिक विधीच्या संपन्नेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यावा, नवीन संकल्प तयार करावा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करावा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. मित्रांनो, यानंतर आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे. दिनांक 15, 18, 22, 23, 27 आणि 28. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14, 15 आणि 18. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 18, 23 आणि 28. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 18, 23 आणि 28. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय मित्रांनो दिनांक 23 आणि 28. यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. यात उपनयन आणि विवाह करण्यासाठी मित्रांनो या
मासामध्ये मुहूर्त नाहीत, किंवा या चातुर्मासामध्ये आपल्याला मुहूर्त मिळणार नाहीत. चातुर्मासानंतर मात्र आपल्याला या विधीसाठी मुहूर्त उपलब्ध असतील मित्र. मित्रांनो, वास्तू शांती करण्यासाठी आपल्याला मुहूर्त दिलेले आहेत दिनांक 14, 16, 19 आणि 28. भूमिपूजन पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक 21 आणि 23. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 19, 23 आणि 28. यामध्ये आपण महादेव आणि विष्णू यांच्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा यांच्या अवतारांच्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडितांच्या माध्यमातून, घरी किंवा मंदिरामध्ये. केवळ शिवलिंगाची जर आपल्याला घरी प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर यासाठी नियम काही वेगळे आहेत, ते आपण जाणून घ्यावे. त्यांचे पालन आपल्याकडून होत असेल तरच करावे. घरच्या देवघरामध्ये शिवलिंग स्थापन अन्यथा करू नये मित्रांनो. यानंतरही मित्रांनो, प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला सर्वात महत्वाची जबाबदारी आपली वाढते, म्हणजे या संबंधित देवतावर संबंधित अभिषेक घेतले गेले पाहिजे. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्त्या देखील एक दिवस खंडित मानल्या जातात आणि त्यांचे एक दिवस विसर्जन करावं लागते मित्रांनो. तेव्हा या प्राणप्रतिष्ठेचे गांभीर्य आपण लक्षात घ्यावे. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे, किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय निर्माण होणार नाही. आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी नाही मिळाला किंवा उपलब्ध नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही आणखी मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, कारण तो मुहूर्त मुहूर्त नसतो. त्यामुळे त्याचे फळ आपल्याला काहीच मिळत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया मित्रांनो. मित्रांनो, पंचांग शुद्धी सकाळी 12 वाजेपर्यंत चांगला दिवस आहे. दिनविशेषमध्ये मित्रांनो दुपारी 12 वाजून 13 मिनिटांपर्यंत अमृत योग आहे. हा योग चांगला आहे मित्रांनो, हा शुभ योग आहे. या काळामध्ये जे काही आपण कामे कराल ही अमृताप्रमाणे आपल्याला गोड फळे देण्याची शक्यता राहते. मित्रांनो, दशमी श्राद्ध कर्म आहे. आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला विधिवत श्राद्धकर्म करणे, पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणे, पंडिताच्या माध्यमातून करणे, अपराह्न काळी करणे, विधिवत करणे, हे तीर्थक्षेत्री वा घरी करणे हे कर्म प्राप्त ठरते मित्रांनो. तेव्हाच आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आपले जीवन अधिक सुखमय बनते मित्रांनो. मित्रांनो, सर्वात महत्वाचे म्हणजे पतेती हा पारसी लोकांचा जो सण आहे तो आजच्या दिवशी साजरा होणार आहे. आता या सणाची थोडक्यात ओळख म्हणजे मित्रांनो, पारसी लोकांचा हा पतेती सण आणि आपला 31 डिसेंबर हा दिवस, हे दोन्ही सारखे आहेत मित्रांनो, पण विधी मात्र वेगवेगळे आहेत. पतेतीमध्ये पारसी लोक वर्षभरात केलेल्या चुकांची कबुली अग्निदेवतेजवळ मागतात आणि नव्याने काही संकल्प सोडून नव्या वर्षाचं स्वागत दुसऱ्या दिवशी करतात मित्रांनो. आणि आपले भारतीय लोक 31 डिसेंबर हा
काही वेगळ्या पद्धतीने साजरे करतात. म्हणजे ज्यांना वर्षभर काही मजा करायला मिळाली नसेल खाण्यापिण्याची, ते या दिवशी मात्र चांगलीच मजा करून घेतात मित्रांनो. तर हा मोठा जो फरक आहे हा फार महत्वाचा आहे मित्रांनो. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला नवीन वर्ष उजाडते त्यावेळेला सगळे झोपलेले असतात मित्रांनो. नवीन वर्षाच्या स्वागताला कोणी नसतं मित्रांनो. जे असतात ते धुंद असतात, त्यांना काहीच पत्ता लागत नसतो मित्रांनो. कधी 12 वाजले रात्रीचे आणि कधी नवीन वर्ष सुरू झाले त्यांना काही माहित नसतं मित्रांनो. दुसरा एक महत्वाचा फरक असा आहे मित्रांनो, की पारशी लोक हे अग्निदेवतेचे पूजक आहेत. म्हणजे अग्निदेवतेची ते लोक पूजा करतात. आणि अग्निदेवता आपलं हे पंचमहाभूतापैकी एक महाभूत आहे, जे ईश्वराच्या ताब्यामध्ये आहे. त्याच्यामुळे धार्मिक पद्धतीने जर पाहिले तर आपला हिंदू धर्म हा फार पुढारलेला आहे मित्रांनो या बाबतीमध्ये. पंचमहाभूत हे एकमेकांना खातात, खाऊन टाकतात. जल प्रलय ज्या वेळेला होतो त्यावेळेला, आणि शेवटी अंतरिक्षाला राहू केतू खातात, आणि राहू केतूला भगवान विष्णू खातात. आणि त्यामुळे स्वतः भगवान विष्णू हे हिरण्यगर्भ बनून कित्येक वर्ष तसेच राहतात. आणि त्यानंतर नवीन फोडून ते बाहेर ज्या वेळेला हे हिरण्यगर्भ येतात त्यावेळेला नवीन सृष्टीची रचना होते मित्रांनो. त्रिमूर्तीची रचना होते. त्रिमूर्तीमध्ये हे काम वाटले जाते मित्रांनो. तर हा फरक आहे तो लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे आपल्याला आपल्या हिंदू धर्मावर अभिमान असायला हवा मित्रांनो. आग्नेय पृथ्वीवर सकाळी 10:24 नंतर हजर आहे. आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर ते या वेळेनंतर करा. त्याआधी आपण रेग्युलर केव्हाही करू शकता, रेग्युलर जे होम यज्ञ आहेत. राहुकाळ मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला महत्वाची कामे काही आटोपायची असेल तर ती शक्यतो टाळा. इतर वेळेमध्ये पूर्ण करा, जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल. कारण राहू काळामध्ये आपल्याला यश प्राप्त करणं खूप कठीण जाते मित्रांनो. ज्यांना शुभ असेल त्यांना ते त्यांचे काम होतात, नाही अशातला भाग. पण अशुभ असेल त्यांना अजिबात होत नाही मित्रांनो. प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनी ग्रह वक्री आहे वर्षभर, आणि त्याचबरोबर बुध ग्रह सध्या वक्री आहे. तो मार्गी होणार आहे 1 सप्टेंबर पासून मित्रांनो. या वक्रीगणांचे फळ प्रत्येक जातकाला जसे हे शुभाशुभ ग्रह असतील त्याप्रमाणे फळे मिळतील मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब आणि मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरिओम शिव महादेव.